विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2025 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. त्यासाठी आपण मागील वर्षी TCS ने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण घ्यायला सुरुवात केलेली आहे. आजचा प्रश्नपत्रिकेचा दुसरा भाग आहे. आधीचा एक भाग जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या. आणि अजूनही YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. या चॅनलवरती फक्त महाराष्ट्र वन विभाग संदर्भातच व्हिडिओ टाकले जातात. इतर कोणत्याही प्रकारचे येथे व्हिडिओ टाकले जात नाही. तर ओन्ली फॉरेस्टची तयारी येथे करून घेतली जाते. आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे वनरक्षक वनसेवक भरतीचा, तो देखील जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर TCS ने घेतलेले सर्व प्रश्न या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक शिफ्टला जे विचारले होते त्याचे सामान्य ज्ञान आपण सर्वात पहिल्यांदा बघणार आहोत. त्याच्यानंतर बाकीचे विषय आपण कव्हर करूयात. आता या ठिकाणी बघू शकता, जो पहिला प्रश्न आहे तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? किती होते स्वातंत्र्यासाठी मतदानासाठी जे आहे वय किती होते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 25 वर्षापेक्षा जास्त व्यक्तींना मतदान करता येत होते. आणि आता आता आधी किती होते? स्वतंत्र काळामध्ये 25 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे होते. परंतु आता 18 वर्ष कंप्लीट असलेल्या व्यक्तीला मतदान करता येते. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. याच्यामध्ये अभ्यासासारखं काहीच, एकदम सोपे प्रश्न विचारले होते TCS ने. नेक्स्ट प्रश्न काय आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. काय आहे प्रश्न? महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? आता सर्वांना माहित आहे बेसिक, आपल्या ठिकाणी एप्रिल आणि मे मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि जून महिना चालू झाल्या की शाळा सुरू होते, त्याच वेळेस पावसाला सुरुवात होते. तर बघू शकता, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होते. हे तीनही पर्याय खालचे चुकीचे आहेत. पहिला पर्याय बरोबर आहे. एकदम सोप्या लेवलचे प्रश्न होते. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न आहे, बघू शकता. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश डॅश यांनी भारतात स्थलांतर केले. किती व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. सुमारे 21 कोटी लोकांनी भारतामध्ये स्थलांतर केले. ठीक आहे. काय प्रश्न होता? ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन IMP आणि सोपा प्रश्न आहे, बघू शकता. भारतात सुमारे भारतात सुमारे 95%, 95 या ठिकाणी टक्केचं चिन्ह राहिलं, 95% परकीय व्यापार हा डॅश डॅश मार्गे होतो. रेल्वे मार्गे, त्याच्यानंतर रस्ते मार्गे, हवाई मार्ग आणि सागरी मार्ग. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. भारताचा 95% परकीय व्यापार हा सागरी मार्गाने होत असतो. या ठिकाणी जहाजांमार्फत होत असतो, मोठमोठ्या बोटींमार्फत होत असतो. ठीक आहे. एक मिनिट, थोडा झूम आउट करतो. ठीक आहे. पाचवा प्रश्न आहे, बघू शकता. दुर्ग बस्तर हा लोहपट्टा, त्याला आर्यन बेल्ट देखील असे म्हटले जाते. भारतातील हा पट्टा भारतातील कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? दोन कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. छत्तीसगड आणि महाराष्ट्र. छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये स्थित आहे लोहपट्टा हा आर्यन बेल्ट असे देखील त्याला म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, डॅश डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्य या ठिकाणी पूर्ण करण्याची मागणी केली. एक मिनिट, हा प्रश्न थोडा चुकलेला आहे टाईप करताना. पूर्ण स्वराज्याला मागणीला निश्चित केले. पूर्ण या ठिकाणी पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित, या ठिकाणी स्वराज्य शब्द राहिला. पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित केले. कधी केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 3. पर्याय क्रमांक 3 आहे. 3 डिसेंबर 1929. 3 डिसेंबर 1929 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 7व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, बघू शकता. परतीच्या मान्सून ऋतूत डॅश डॅश येथे कमाल पर्जन्यसृष्टी होते. कुठे होते? कोणत्या राज्यामध्ये? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये कमाल पर्जन्यवृष्टी होते. नेक्स्ट या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ताजमहल कोणत्या शहरात आहे? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न, याचा अभ्यास करण्याची याच्यासाठी गरज पण नाही या प्रश्नासाठी. तर ताजमहल सर्वांना माहित आहे, सॉरी, आग्रा आग्रा शहरामध्ये स्थित आहे ताजमहल. नेक्स्ट क्वेश्चन घेतो. 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, सोप्या लेवलचा प्रश्न. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? कोणत्या प्रदेशामध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. बघू शकता.
कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र या प्रदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये कोळशाचे खनन केले जाते. सोप्या लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य हे खालील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? कोणते आहे प्रमुख कापूस उत्पादनांपैकी एक राज्य कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 आपले महाराष्ट्र. हे प्रमुख कापूस उत्पादन राज्यांपैकी एक आहे आपले महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघू शकता. साईज थोडी प्रश्नांची लेंथ मोठी आहे. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम सहमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पॉलिसी अधिकार बळकट झाले. पोलीस या ठिकाणी पोलीस अधिकारी बळकट झाले. कोणता अधिकार? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 रोलेक्ट अधिनियम 1919 हा ब्रिटिश सरकारने मंजूर केला आणि लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली म्हणजेच अंकुश आला. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर 12व्या क्रमांकाचा याची देखील लेंथ मोठी आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केली आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला? कोणी हे सर्व कार्य केले? एकदम चांगले कार्य. तर योग्य उत्तर क्रमांक 1 आहे बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारचा परिव्यास हा उत्पन्नाचा स्तर कितीही असल्यास स्थिर राहतो? कोणत्या प्रकारचा हा परिव्यास आहे? एकदम हा अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सचा प्रश्न एक विचारला गेला होता. याचं काय उत्तर आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2 स्थिर परिव्यय हा कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहतो हा परिव्यास. नेक्स्ट प्रश्न आहे काय आहे? भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या प्रकारचे वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? कोणत्या प्रकारच्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 साल वृक्ष. साल वृक्षांचे प्रमाण जास्त आहे येथे या प्रदेशामध्ये. शेवटचा प्रश्न आहे काळजीपूर्वक वाचा. बघू शकता काय आहे प्रश्न? भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? कोणता अधिकार मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? कोणता अनुच्छेद? तर एकदम सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीतच पाहिजे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 अनुच्छेद 51 हा भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आले आहे. दोन्ही बघून घ्या. अशाच प्रकारच्या तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.